नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या एमपीएससी टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपला व्हिडिओ सेशनचा जो विषय आहे कंबाईन 2025 सुवर्ण संधी, फक्त स्टडी फ्लो ब्रेक होऊ देऊ नका। तर आपला व्हिडिओ सेशन घेण्यामागचं जे रिझन आहे किंवा स्टडी फ्लो ब्रेक का तुम्हाला करून द्यायचा नाहीये, तर त्याच्या संदर्भामध्ये आपल्याला व्हिडिओ सेशनच्या माध्यमातून जे आहे ते आपल्याला डिस्कस करायचं आहे। आता गट ब ची कंबाईनची जी पूर्वपरीक्षा आहे 2024 ची ती ऑलरेडी पार पडलेली आहे। आता गट क ची पूर्वपरीक्षा बाकी आहे आणि पुढे कंबाईन 2025 च्या सुद्धा परीक्षा ज्या आहेत त्या बाकी आहेत। तर एक तुमच्यासाठी सुवर्ण संधी कशा स्वरूपामध्ये असणार आहे, तर तुमच्यासाठी आपला हा व्हिडिओ सेशन जो आहे तो आजचा असणार आहे। तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच आपलं चॅनल जे आहे ते सर्वांनी सबस्क्राइब करून घ्या, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि शेअर करायला विसरू नका। तर आता सुरुवात करूया। तर पहिली गोष्ट एक लक्षात ठेवा, एक तरी पोस्ट काढायची असेल तर हे जे वर्ष आहे 2025 हे तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचं वर्ष जे आहे ते राहणार आहे। हे का राहणार आहे ते सुद्धा पुढे आपण बघणार आहे। तर कंबाईन ग्रुप बी ज्यांचा स्कोर हा 55 ते 60 आहे, तुम्ही लक्षात ठेवा की तुम्ही यशाच्या अगदी जवळपर्यंत जे आहे हे तुम्ही पोहोचलेला आहात। तुम्हाला कळलेलं आहे एक्झॅक्टली कशा पद्धतीने एक्झाम जे आहे ते टॅकल करायची असते, यशाच्या अगदी जवळ आहात। त्याच्यामुळे कोणीही गिव अप तुम्ही करू नका, कारण तुमचे खूप हाय चान्सेस आहेत की एखादी तरी पोस्ट जे आहे ते तुम्हाला मिळू शकेल। त्याच्यामुळे अजून सुद्धा जर तुम्ही कुठे कमी पडत असाल तर कुठे कमी पडताय ते अभ्यासा, त्याचं ॲनालिसिस करा आणि त्याच्यावरती वर्किंग करून ते सगळ्या चुका तुमच्या टाळण्याचा इथून पुढच्या परीक्षेमध्ये तुम्हाला प्रयत्न जो आहे हा करायचाच आहे। ठीक आहे, लक्षात घ्या। आणि भले तुमचा स्कोर हा 55 ते 60 असेल किंवा 50 प्लस जरी तुमचा कंबाईनचा स्कोर असेल तरी सुद्धा तुम्ही मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम जो आहे हा तुम्हाला कंटिन्युअसली चालू ठेवायचाच आहे। ठीक आहे, पाठीमागच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगत आलोय मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम फक्त मराठी आणि इंग्लिश तुम्हाला म्हणतोय। ॲटलिस्ट कट ऑफ लाईन लागेपर्यंत, आयोगाचा कट ऑफ येईपर्यंत तरी मराठी आणि इंग्लिश तुमचं कंटिन्युअसली एक एक तास त्या विषयांना तुम्ही द्या आणि उरलेला सगळा वेळ तुमचा जीएस, मॅथ्स, रिझनिंग वगैरे जे विषय असतील त्यांना तुम्हाला द्यायचा आहे। ठीक आहे, तर हे तुमच्यासाठी एक झाले की एक तरी पोस्ट तुम्हाला काढण्यासाठी हे वर्ष अतिशय महत्त्वाचं आहे। कोणी सुद्धा हे वर्ष वाया घालवू नका। आणि कंबाईन ग्रुप बी ज्यांचा स्कोर मी ऑलरेडी सांगितले 55 ते 60 असेल, तुम्ही यशाच्या अगदी खूप जवळ पोहोचलेले आहात। इथून पुढे तुम्हाला गिव्ह अप करू नका। एखादी तरी पोस्ट जी आहे ती तुम्हाला मिळून जाईल, फक्त कुठे कमी पडताय त्याचं ॲनालिसिस करून, विश्लेषण करून त्या चुका टाळण्याचा तुम्हाला प्रयत्न जो आहे हा तुम्हाला करायचा आहे। तर आता स्टडी फ्लो ब्रेक न करण्याची कारणे कुठले कुठले आहेत? एक म्हणजे गट ब ची मुख्य परीक्षा तुमच्या तोंडावरती येऊन ठेपेल। ठीक आहे, एक पहिली गोष्ट रिझन म्हणजे गट ब ची मुख्य परीक्षा आहे। त्याच्यानंतर लगेच 4 मेला गट क ची पूर्वपरीक्षा होईल। ठीक आहे, 4 मेला लगेच गट क ची पूर्वपरीक्षा होईल। नंतर लगेचच 21 सप्टेंबरला गट क ची मुख्य परीक्षा होणार आहे। ठीक आहे, आणि नंतर लगेच नोव्हेंबरमध्ये 2025 ला गट ब आणि गट क च्या पूर्वपरीक्षा होतील 2025 च्या। त्याच्यामुळे हा जो फ्लो आहे, लक्षात घ्या, हा जो फ्लो आहे याच्यामधून समजा इथे समजा होत नाहीये तुमचं काम, लगेच पुन्हा 4 मेच्या गट क वरती फोकस करायचा आहे तुम्हाला। ऑलरेडी तुमचा फोकस आहेच, कारण मी तुम्हाला सांगितले फक्त मराठी आणि इंग्लिशला एक तास द्या, बाकीचा सगळा वेळ जीएस, मॅथ्स आणि रिझनिंगला द्या, जे की इथं आहेच तुम्हाला गट क च्या पूर्वपरीक्षेला। त्याच्यामुळे तुम्ही असं वेगळं असं काही करणार नाही मराठी इंग्रजी सोडून। ठीक आहे, त्याच्यामुळे ही सुद्धा तुम्हाला टॅकल करता येऊ शकते गट क ची पूर्वपरीक्षा। आणि ज्यांचे आता टायपिंगचे सर्टिफिकेट समजा नसतील तर तुम्ही आता टायपिंगची जी बॅच असेल ती तुम्ही जॉईन करून घ्या। तुमच्या टायपिंग इन्स्टिट्यूटला मध्ये जाऊन तुम्ही चौकशी करा। जून मध्ये एक्झाम होईल टायपिंगच्या। ठीक आहे, जुलै एंडिंग किंवा ऑगस्ट फर्स्ट वीक पर्यंत तुमच्या हातामध्ये टायपिंगचं सर्टिफिकेट राहू शकेल, किंवा तुमच्या टायपिंग इन्स्टिट्यूटला विचारून घ्या की बाबा हे किती दिवसामध्ये याचा रिझल्ट जो आहे तो लागू शकतो। कारण आपल्याला सर्टिफिकेट जे लागणार आहे हे मुख्य परीक्षेच्या आधी आपल्याला सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे। त्याच्यामुळे इथं सुद्धा चान्सेस आहेत की तुम्हाला टायपिंग सर्टिफिकेट तुमच्या हातामध्ये मिळू शकतात। त्याच्यामुळे ज्यांच्याकडे टायपिंग सर्टिफिकेट नाहीये, माझं होईल का नाही असं विचार करत बसू नका। जाऊन तुमच्या टायपिंग इन्स्टिट्यूट जवळ जा, ॲडमिशन बहुतेक सुरू झालेले असतील टायपिंगचे, तिथे जाऊन तुम्ही एनरोल करून घ्या आणि त्यांना फक्त विचारा की बाबा हे टायपिंगची जे सर्टिफिकेट आहे ते मला कधीपर्यंत मिळू शकेल। समजा जुलैच्या लास्ट वीकला जरी तुमचा रिझल्ट लागला तरी सुद्धा ऑगस्टमध्ये समजा मेनचे फॉर्म सुटले तरी सुद्धा तुमच्याकडे टायपिंग सर्टिफिकेट जे आहे ते राहणारच आहे। त्याच्यामुळे माझं टायपिंग सर्टिफिकेट नाही तर मी याला एलिजिबल आहे का वगैरे असला विचार न करत बसण्यापेक्षा डायरेक्ट टायपिंग इन्स्टिट्यूट जाऊन तुम्ही संपर्क साधा आणि एनरोल करून टायपिंगची प्रॅक्टिस चालू करायची आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर लगेच पुन्हा 21 सप्टेंबरला गट क ची मुख्य परीक्षा होणार आहे। आता याच्यामध्ये स्टडी फ्लो ब्रेक न होण्याचे कारण काय? कारण हे तर भले तुमचा स्कोर किती असेल, तुम्ही ऑलरेडी मराठी आणि इंग्लिश वाचायला सुरुवात केलेली आहे। ठीक आहे, त्याच्यामुळे इथं तुमचा बऱ्यापैकी अभ्यासक्रम जो आहे आयोगाच्या आन्सर की पर्यंत ॲटलिस्ट 1-2 महिने किंवा 3 महिने तरी तुमचा इथं मराठी इंग्लिशचा अभ्यास जो आहे तो झालेला असेल। मग इथं समजा तुम्ही गट क ची पूर्वपरीक्षा पास झाला तरी तो तुमच्या गट क च्या मुख्य परीक्षेला हा जो तुम्ही अभ्यासक्रम केलेला आहे हा डेफिनेटली तुम्हाला कामाला येणार आहे।
ठीक आहे, डेफिनेटली तुम्हाला कामाला येणार आहे. त्याच्यामुळे इथून पुढे तुम्ही स्टडी फ्लो अजिबात ब्रेक करू शकत नाही. आणि पुन्हा इथे गट क च्या मुख्य परीक्षेमध्ये समजा तुमचा काहीतरी गोंधळ झालाच तर लगेच पुन्हा गट ब आणि गट क ची पूर्वपरीक्षा 2025 ची आहे. ही तर तुम्ही डोळे झाकून इथं क्लिअर व्हायला तुम्ही पाहिजे. यासाठीच तुम्हाला म्हणतोय की स्टडी फ्लो ब्रेक होऊन कोणीही इथून पुढे द्यायचा नाही. लक्षात घ्या. एक टाइम टेबल तुमचं दिवसभराचं आखून घ्या. रात्री झोपतानाच उद्या दिवसभरामध्ये मला काय करायचं आहे याचं टाइम टेबल तुमचं रेडी असलं पाहिजे की मला दिवसभरामध्ये माझं हे टार्गेट आहे, मला हे पूर्ण करूनच जे आहे ते माझा दिवस संपवायचा आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही नियोजन तुमचं स्टडी नियोजन केलं तर आणि तरच तुम्ही ह्या जे फ्लो आहे यामधून एखादी पोस्ट काढून बाहेर पडू शकाल. अदरवाईज मग दिवसानुसार दिवस जातील, वर्षे जातील, या चक्रव्यूहामध्ये तुम्ही अडकला जाल आणि तुमचे चान्सेस पोस्ट निघण्याचे फार कमी होऊन जातील. त्याच्यामुळं स्टडी फ्लो ब्रेक होऊन देऊ नका. एखादी तरी पोस्ट तुम्हाला काढायचीच आहे ह्या दृष्टिकोनातून हे 2025 वर्ष असेल आणि 2026 मध्ये हे गट ब आणि गट क ची सुद्धा पूर्वपरीक्षा देऊन तुमच्या इथं एखादी तरी पोस्ट तुमच्या हातामध्ये मिळेल. यासाठी सर्वांनी प्रयत्न जे आहे हे तुम्हाला करायचे आहेत. त्याच्यामुळे स्टडी फ्लो इथून पुढे कोणीही ब्रेक होऊ देऊ नका. आणि आपल्या चॅनलवरती ऑलरेडी करंट अफेअर्सचे डेलीची क्विजच्या व्हिडिओ आपला येत राहतो. त्याच्यानंतर अजून जीएचे सुद्धा क्विजचे व्हिडिओ तुमच्यासाठी मी लवकरच घेऊन येईन. त्याच्यामुळे चॅनल सर्वांनी मेन म्हणजे सबस्क्राईब करून ठेवा. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे जर गेला याच्यामध्ये तुमचा मेन रोल प्ले करतोय एमपीएससीचे पीवायक्यू. ऑलरेडी आयोगानं प्रत्येक चॅप्टरवरती इतके प्रश्न विचारलेले आहेत. लक्षात घ्या. त्या प्रश्नाचा संदर्भ घ्यायचा, त्याचं विश्लेषण व्यवस्थित करायचं. अजून त्या चॅप्टरवरती कुठले प्रश्न विचारू शकता का आयोग, अशी एक शक्यता तुमच्या समोर कायम त्या चॅप्टरचा अभ्यास करण्यापूर्वी तुमच्याकडे असलं पाहिजे. मात्र एखादं एमपीएससीचं पीवायक्यूचं पुस्तक मग तुमच्याकडे 21,000चं असू दे किंवा तुम्ही कुठल्याही पब्लिकेशनचं तुमच्याकडे पुस्तक असू दे, चॅप्टर वाईज याच्यामध्ये पीवायक्यूचं संकलन आहे ते घ्या. कारण चॅप्टर वाईज तुम्हाला प्रिपरेशन जे आहे ते करायची आहे व्यवस्थित. एक चॅप्टर फार महत्त्वाचं आहे. कुठल्या चॅप्टरवरती आयोग जास्त भर देतं आणि कशावरती जास्त प्रश्न विचारतं हे तुम्ही व्यवस्थित टॅकल करून पीवायक्यूची प्रॅक्टिस जास्तीत जास्त तुम्ही करणं गरजेचं आहे. लक्षात घ्या. तर तुमचा कॉन्फिडन्स लेवल जो आहे तो तुमचा वाढणार आहे एमपीएससीचे पीवायक्यू सोडल्यानंतर. दर्जेदार संदर्भ पुस्तकं कुठलीही 2, ठीक आहे, एक चॅप्टर समजा तुम्ही करताय तर कोणत्याही 2 दर्जेदार संदर्भ पुस्तकातून करा. याच्यापेक्षा जास्त होऊ शकणार नाही. कारण उजळणीचा सुद्धा पार्ट आपल्या समोर असतो. मग एक बघा, एक पीवायक्यू तर होईलच तुमचं त्या चॅप्टरशी रिलेटेड आणि कुठलीही 2 त्या विषयाशी निगडीत दर्जेदार संदर्भ पुस्तक वापरा आणि त्याचं सारखं रिकॉल करायचं आहे. ते पुस्तक मॅक्झिमम 2 ते 3 वेळा तुमचं वाचून व्हायला पाहिजे. त्याच्या उजळणी तुमच्या बसायला पाहिजेत. लक्षात घ्या. एक तुम्ही स्वतःच्या मनाला विचारा की तुम्ही एखादं पुस्तक व्यवस्थित नीट कंप्लीट केलेलं आहे का. ठीक आहे. तर याचं 2 ते 3 वेळा तुमचं रीडिंग जे आहे ते प्रॉपरली व्हायला पाहिजे. उजळणी त्याच्या जास्तीत जास्त तुमच्या व्हायला पाहिजेत. 2 संदर्भ पुस्तक तुम्हाला वापरायचे आहेत. चालू घडामोडी व्यवस्थित करा. ठीक आहे. ऐन वेळेला तोंडावरती आल्यानंतर चालू घडामोडी जर तुम्ही करायला गेला तर होत नाही. याची उजळणी सुद्धा प्रॉपरली होत नाही. मग पुन्हा तुम्ही 2 पर्यायामध्ये गोंधळून जाता. त्याच्यापेक्षा आत्तापासून चालू घडामोडीचा जे आहे सोर्सेस ते तुम्ही व्यवस्थित वापरा. जे सोर्सेस आहेत त्याच्याशी स्टिक राहा. मग आयोग कुठलेही बाहेरचं विचारू दे, काही करू दे, आपले सोर्सेस सोडू नका. कारण तरच उजळणी होणार आहे. आत्ताच्या कंबाईनच्या गट ब मध्ये भले क्वेश्चन तुम्हाला साईडचे दिसत असतील, मात्र जे सोर्सेस आहेत, आता राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेला मॅक्झिमम कंटेंट जो आहे तो जेके स्टुडंट सिम्प्लिफाईड मधला आहे. याचा अर्थ असा नाही की हे तुम्हाला कंटेंट कामाला येत नाही, आता आम्ही हे करणारच नाही. तर असं ही चूक अजिबात इथून पुढे तुम्हाला करायची नाहीये. जे सोर्सेस आहेत त्याच्याशी तुम्ही प्रामाणिक राहा. ते सोर्सेस स्टिक राहायचे आणि ते कंटिन्युअस तुम्हाला करायचं आहे. सोर्सेस चेंज करू नका अजिबात. त्याच्यानंतर गणित आणि बुद्धिमत्ता शिवाय कंबाईनची पूर्वपरीक्षा असेल, इव्हन कंबाईनची मुख्य परीक्षा असेल, हे तुमची निघण्यामध्ये फार मोठा अडथळा जो आहे हा गणित आणि बुद्धिमत्ता विषयाचा असतो. त्याच्यामुळे ह्या विषयाकडे कानाडोळा करून अजिबात चालणार नाही. मग तुमच्या दिवसभराच्या टाइम टेबलमध्ये तुम्ही एखादा जो वेळ आहे हा मॅथ्स आणि रिझनिंगसाठी राखीव ठेवलाच पाहिजे. ह्याला दुसरा कुठलाही पर्याय नाही. आणि इव्हन चालू घडामोडीचा सुद्धा वेळ तुमच्या टाइम टेबलमध्ये तुम्हाला राखीव ठेवावं लागेल. मग बाकीचे जीएचे विषय तुम्ही फ्लिप करू शकता. एखाद्या वीकमध्ये 2 विषय घ्या किंवा महिन्यामध्ये 2 विषय घ्या, असं तुम्ही फ्लिप करू शकता. मात्र चालू घडामोडी असेल, गणित आणि बुद्धिमत्ता असेल आणि आता शक्यता निर्माण झालेली की मराठी आणि इंग्रजीचे सुद्धा एखादा स्लॉट तुम्हाला याच्या तुमच्या स्टडी टाईमच्या टाइम टेबलमध्ये ठेवावं लागेल. आणि उरलेला वेळ मग तुम्ही जीएस आणि जे असतील त्याला तुम्ही देऊ शकता. पण ह्या विषयाकडे कानाडोळा करू नका. हे विषय तुम्हाला पोस्ट मिळवून देण्यामध्ये अतिशय महत्त्वाचा रोल प्ले करणार आहेत. ठीक आहे, आत्ता सांगून ठेवतो.
त्याच्यानंतर मराठी आणि इंग्रजी व्याकरण आणि शब्दसंग्रह हे तुम्हाला करणं म्हणजे करणं आहे, मस्टच आहे, लक्षात ठेवा. याच्यामध्ये सुद्धा एखादा स्लॉट तुम्ही तुमच्या स्टडी टाइम टेबलमध्ये डेफिनेटली ठेवू शकता, काही सुद्धा याच्यामध्ये तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. मात्र ज्यांचा स्कोर हा 50च्या कुठेतरी आतमध्ये आलाय त्यांनी पूर्व परीक्षेवरती सरळ तुम्ही आता फोकस करू शकता. गटकची बरं का, गटकच्या पूर्व परीक्षेवर तुम्ही फोकस करू शकता आणि त्यानंतर मग तुम्ही मराठी आणि इंग्रजी करू शकता जे आहे ते. मात्र इथे जीएचा स्कोर वाढवण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला प्रयत्न जे आहे ते करावे लागतील. मग ह्यामध्ये तुम्ही कुठे कमी पडलेला हे थोडंसं अभ्यासा आणि त्याच्यानंतर गोष्टी पुढे पुढे तुमच्या जायला हव्यात. मराठी आणि इंग्रजी व्याकरण आणि शब्दसंग्रह तरी ॲटलिस्ट तुमचा ज्यांचा स्कोर 50+ असेल त्यांनी व्यवस्थित करा. याला स्लॉट तुमच्या टाइम टेबलमध्ये ठेवा म्हणजे ठेवाच, ठीक आहे. त्याच्यानंतर लक्षात ठेवायचं कायम उजळणी जास्तीत जास्त करायची आहे, PYQची प्रॅक्टिस जास्तीत जास्त करायची आहे. हे दोन व्यवस्थित तुम्ही फॉलो. उजळणी कुठली? करंट अफेअर्स असेल, मॅथ्स रिझनिंग असेल, जे तुम्ही GS करता, मराठी इंग्रजीचे झालेले PYQ असतील, व्यवस्थित प्रॅक्टिस करा. हेच तुम्हाला तुमच्या सक्सेसपर्यंत पोहोचवण्यासाठी हातभार जे आहे ते लावणार आहेत, ठीक आहे. त्याच्यामुळे इथून पुढे कोणीही गाफील राहू नका. एखादी तरी पोस्ट काढून लवकरात लवकर तुमचं आयुष्य कसं स्टेबल होईल याकडे सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे, ना की कारणं सांगत इथून पुढचं तुम्ही दिवस घालवू शकता. दिवस इतक्या पटपट चाललेत की बघा, तुम्ही जरा विचार करा पाठीमागचं वर्ष कसं गेलं. एक्झाम पुढे पुढे गेला पण तुमचा अभ्यास कितपत झाला होता आणि अजून सुद्धा तुम्ही कट ऑफ लाईनच्या अलीकडेच आहात कुठेतरी. तर कुठेतरी तुमच्या बॅक ऑफ माइंडला हा प्रश्न तुम्हाला विचारला पाहिजे की दिवस चाललेत पण माझा अभ्यास अजून तिथेच आहे, मी हे लाईन कशी क्रॉस करू शकतो. यासाठी मी जे सांगितलेले पॉईंट्स आहेत सर्वांनी केअरफुली विचार करा याच्यावरती आणि एखादी तरी पोस्ट काढून लवकरात लवकर तुमचं आयुष्य स्टेबल कसं होईल ते बघा. एखादी हातामध्ये घ्या, त्याच्यानंतर मोठ्या पोस्टसाठी डेफिनेटली तुम्ही लढू शकता, पण हातामध्येच काही नाहीये. नंतर प्रेशर यायला चालू होईल, ज्यावेळी प्रेशर यायला चालू होईल त्यावेळी तुम्हाला खरं जो व्हिडिओचं महत्त्व आहे ते तुम्हाला समजून जाईल. त्याच्यापेक्षा आत्तापासूनच थोडंसं लवकर वेकअप कॉल म्हणून समजा याला आणि लवकरात लवकर तुमच्या अभ्यासाला लागा. आणि ज्यांनी अजून आपलं चॅनल कोणी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी डेफिनेटली चॅनल सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट.